विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार। महानगरपालिकेचे निकाल आता सर्वच ठिकाणी जाहीर झाले आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये यावेळेस निवडणुकीमध्ये आम्ही जी युती केली होती, युतीनंतर आमच्याकडे ज्या सीट्स आल्या होत्या 40 सीट्सच्या याच्यामध्ये आम्ही लढलो। जवळपास 17 प्रभागांमध्ये भारतीय जनता पार्टी ही इलेक्शन लढली। त्याच्यामधला एक आमचा जो उमेदवार होता तो काही टेक्निकल रिझन्समुळे त्या ठिकाणी इलेक्शन नाही लढू शकला। म्हणजे एकंदरीत आम्ही 39 ठिकाणी ही निवडणूक लढलो। या 17 प्रभागांमध्ये आम्हाला सुस्पष्ट असं यश आलेलं आहे। आपण जर बघितलं ते ठाणे महानगरपालिकेमधल्या कळवा मुंब्रा हा एक विधानसभा सोडून बाकी प्रत्येक विधानसभेमध्ये कमळ फुललेला आहे आणि त्याच्यामुळे एक चांगल्या पद्धतीचं यश हे भारतीय जनता पार्टीला या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भेटलेलं आहे। जे आम्ही 39 सीट्स लढलो त्याच्यामधले 7 जागा या मुंब्र्यामधल्या होत्या, 3 जागा या राबोडीच्या होत्या आणि एक हा कळव्यामधला डोंगरपट्टा होता। आम्हाला खरं तर यावेळेस जो रिस्पॉन्स भेटत होता त्याच्यामध्ये अपेक्षा होती की मुस्लिम बहुल असलेल्या प्रभागामध्ये पण निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येईल। पण या निवडणुकीमध्ये जे आमचा स्ट्राईक रेट आहे तो 75% आहे। आम्ही जे आमची विनेबल सीट्स आहेत त्या विनेबल सीट्स मध्ये जवळजवळ सगळ्याच म्हणजे 28च्या 28 सीट्स आम्ही काढलेल्या आहेत। त्याच्यामधले दिवा असेल, त्याच्यामध्ये आमच्या शहरामध्ये जे उभाटाचे माजी खासदार राजेशजी विचारे यांच्या सौ पत्नी ज्या प्रभागात लढल्या, नारायण पवार जी ज्येष्ठ नगरसेवक हा त्या प्रभागाचं नेतृत्व करत आहेत आणि त्याच्यामध्ये आमच्या गुणीजन ताईंनी त्यांना यावेळेस यशस्वीपणे हरवून त्या तिकडे यश प्राप्त केलेलं आहे। त्याचबरोबर 7 नंबर प्रभागामध्ये काँग्रेसचे जे विद्यमान अध्यक्ष होते, मला वाटतं काल त्यांनी या पदाचा राजीनामा दिलेला आहे, पण त्या तिकडेही मोठ्या फरकाने आमचा वैभव कदम हा यशस्वी झालेला आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीने आपलं करिश्मा, आपलं वर्चस्व आणि त्याचबरोबर जे मतदारांचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर आहे तो साध्य करून दाखवलेला आहे। माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये जवळपास 29 महानगरपालिकेमध्ये या निवडणुका होत असताना 25 ठिकाणी यशस्वीपणे ही निवडणूक आपण भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून जिंकून येत असताना ठाण्यामध्ये जो मतदारांनी कौल दिलाय तो फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर, त्याचबरोबर संघटनेचं जे खरी ताकद आहे माननीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात जी राज्यभर संघटना काम करते आणि त्याचबरोबर ठाण्यामध्ये माननीय केळकर साहेब जे सातत्याने लोकांबरोबर काम करत असतात, जनसेवक म्हणून त्यांनी त्यांच्या कामाच्या माध्यमाने ही पदवी कमवलेली आहे। त्याचबरोबर आमचा लकी मॅस्कॉट या प्रत्येक निवडणुकीमध्ये माननीय संदीपजी लेले या सगळ्या गोष्टींमुळे एक चांगल्या पद्धतीचं यश आम्हाला या महानगरपालिकेमध्ये भेटलेलं आहे। 2017 मध्ये आमच्या 23 जागा होत्या, त्या वाढून आम्ही आता 28 जागा मध्ये यश प्राप्त केले। त्याच्यामध्ये नव्याने जे आमचे प्रभाग आलेले आहेत तो 5 नंबर असेल, 7 नंबर असेल आणि त्याचबरोबर आमचं 12 नंबर मध्ये जी एक सीट आली, अशा एकंदरीत 5 सीट्स या भारतीय जनता पार्टीने नव्याने प्राप्त केलेल्या आहेत। याच्यामध्ये आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही सिटिंग 5 नगरसेवकांना यावेळेस थांबवण्याचा निर्णय खरं तर कोर कमिटीने केला आणि त्याच्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी, कारण विशाल वाघ हा अतिशय आमचा एक नवीन कार्यकर्ता, त्याचबरोबर संघटनेमधले 5 मंडळाध्यक्ष सिटिंग आणि माझी 3 मंडळाध्यक्ष अशा 8 लोकांना भारतीय जनता पार्टीने यावेळेस संधी दिलेली आहे। त्याच्यामुळे एक मोठ्या प्रमाणाचं, एक मोठ्या ताकदीचं आणि संघटन कौशल्याचं एक मोठं यश आपल्याला या निवडणुकीमध्ये बघायला भेटलेलं आहे।
मी आता माननीय केळकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना संबोधित करावं. सगळ्यांना नमस्कार. पहिले तुमचे आभार मानतो की आपण सगळ्यांनीच या निवडणूक नसताना सर्व प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी आम्हाला वेळोवेळी चांगली साथ दिली. त्याच्याबद्दल तुम्हाला भारतीय जनता पक्षातर्फे मी धन्यवाद देतो. हे खरं आहे की युतीच्या सगळ्या चर्चेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला ज्या जागा आल्या त्या आम्हाला समाधान देणाऱ्या नसल्या तरी देखील एकदा युती झाली की आम्हाला ज्या जागा मिळाल्या त्याच्यावर तुटून पडायचं आणि त्या दृष्टीने आमचा हा स्ट्राईक रेट जो आहे तो अभूतपूर्व आहे. कारण की 75% स्ट्राईक रेट हा साधारणपणे नसतो. त्याच्याही पलीकडे निरनिराळ्या विधानसभांचं जरी आपण बघितलं तर ज्या शहरामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून ठाणे विधानसभेमध्ये आम्ही आहोत त्या ठाणे विधानसभेचा तर स्ट्राईक रेट 90 आहे. त्या ठिकाणी 35 जागांपैकी महायुतीच्या 31 जागा आहेत आणि 31 जागा महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 21 भारतीय जनता पार्टीच्या, उरलेल्या शिवसेनेच्या. आणि त्याच्यामुळे जनतेने विधानसभेला ज्या पद्धतीने राज्यात आणि या ठिकाणी कौल दिला त्या पद्धतीनेच मतदार जो आहे तो आपल्या पाठीशी उभा राहिलेला दिसतोय. यावेळेला एक आपण बघितलं असेल की फार कोणी इम्पोर्ट केलेले कार्यकर्ते आम्ही उभे केलेले नाही. आमचे जे खऱ्या अर्थाने तळमळीने काम करणारे लोक आहेत, तळमळीने काम त्या ठिकाणी वर्षानुवर्षे काम करतात, कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, महिला कार्यकर्ते आहेत, त्यांना आम्ही दिलं. काही वेळेला लोकांच्या दृष्टीने ती एक रिस्क असते की एकदमच तुम्ही नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली, परंतु आम्हालाही विश्वास होता की त्यांच्या कामाच्या आधारावर जनता निश्चितपणे आम्हाला मतदान करेल. आणि त्यामुळे ते देखील सर्व जे कार्यकर्ते आहेत म्हणजे इतके ज्याला म्हणता येईल की आर्थिक दृष्टीने कमी असलेले परंतु कामामध्ये वाघ असलेले, आर्थिक दृष्टीने, राहणीमानाच्या दृष्टीने अगदी 1.5 खोलीत राहणाऱ्या देखील एक कार्यकर्ता जो आहे तो सर्वात जास्ती मताने निवडून येऊ शकतो. शेवटी लोकशाहीच्या दृष्टीने देखील हा एक मोठा संदेश आहे की आज जे मेसेज लोकांना जातो की बाबा धनी लोक निवडून जातील, खूप पैसे खर्च केले तरच माणसं निवडून जातात. तर या ठिकाणी आम्ही अनेक उदाहरणं देऊ शकतो. आमचे जे 28 निवडून आलेले आहेत त्याच्यामध्ये अनेक उदाहरणं आहेत की जी खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाच्या जोरावर आणि अतिशय गरीब असून देखील त्या ठिकाणी निष्ठावान आहेत आणि ते निवडून गेले आहेत. मला वाटतं आम्ही घोषणा नेहमीच देत होतो की अबकी बार 100 के पार. तसं महायुतीचे 100च्या पुढे देखील आकडा आमचा महापालिकेमध्ये गेलेला आहे. आणि जे विरोधक निरनिराळ्या कांगाऱ्या करत होते, ईव्हीएमचं असेल, कधी मतपेटीचं असेल, कधी काउंटिंगचं असेल, कधी याद्यांचं असेल, ते सगळे जण जे आहेत ते मतदारांनी त्यांना अक्षरशः घरी बसवले. त्यांना जे अपेक्षित यश आहे ते मिळालेलं नाही. आणि त्यांचे सगळे अध्यक्ष पण आपल्याला बघायला मिळेल की ते देखील पराभूत झालेले आहेत या निवडणुकीमध्ये ठाण्यामध्ये. आणि त्याच्यामुळे विरोधक आहेत की नाही अशी परिस्थिती या सभागृहामध्ये होते की काय. परंतु निश्चितपणे आमची महायुती जरी असली तरी देखील ठाणेकरांच्यासाठी, ठाणेकरांच्या हितासाठी आम्ही योग्य पद्धतीने त्या ठिकाणी योग्य ते काम झालं पाहिजे याच्या बाबतीमध्ये आग्रही राहून व्यवस्थितपणे ठाण्याच्या विकासामध्ये आमचे नगरसेवक आणि आम्ही सगळी भारतीय जनता पार्टी निश्चितपणे हातभार लावू शकतो. आज महाराष्ट्रामध्ये तर सुनामी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीला गेल्या 40 वर्षामध्ये कधीच यश मिळालेलं नव्हतं. आणि ते यश जे आहे ते पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या नंतर एवढं मोठं यश जे आहे ते या ठिकाणी मिळालंय. आणि त्यामुळे नगरपालिका, नगरपंचायतीला जसं आम्ही नंबर 1
तसंच महापालिकेला देखील क्रमांक 1 वर म्हणजे 1400च्या वर नगरसेवक निवडून येणं हे सुनामीच म्हणायला लागेल आणि त्यामुळे फार मोठं यश जनतेने दिलेलं आहे. आणि त्यामुळे हे तर आमचे माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली धुरंधर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच हे यश जे आहे ते यश मिळत असतं आणि ते या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळेल. MMR रिजन मध्ये असते MMR रिजन मध्ये देखील भारतीय जनता पार्टीचे मोठ्या प्रमाणामध्ये महापौर झालेले आपल्याला तसे बघायला मिळतील आणि मोठ्या संख्येने नगरसेवक MMR रिजन मध्ये देखील भारतीय जनता पार्टीची क्रमांक 1 वर आहे. नगरसेवकांची संख्या जर आपण बघितली आणि त्यामुळे जबाबदारी देखील मोठी आहे, वाढलेली आहे आणि ती कुठल्याही प्रकारचा उठणार नाही, मागणार नाही आणि दिलेलं काम जे आहे ते खऱ्या अर्थाने करण्याची भूमिका घेऊनच आम्ही मंडळी निश्चितपणे करणार आहोत. पण याच्यामध्ये स्ट्राईक रेट हा जो विषय आहे तो फार उत्तम अशा प्रकारचा कार्यकर्त्यांचा जोरावर आम्हाला मिळालेला आहे. मतदारांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि महायुतीमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे दोन्ही ठिकाणी आणि निरनिराळ्या ठिकाणी अनेक मंडप उभे होते, अपक्ष म्हणून उभे होते, परंतु त्यांना कुठेही यश मिळालेलं आपल्याला बघायला मिळत नाही. याचा अर्थ हा मतदार जो आहे तो जागरूक पण आहे, शुद्ध पण आहे आणि त्यांनी बरोबर महायुतीच्याच पार्ट्यामध्ये आपलं मत टाकलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यामुळे या यशाच्या दृष्टीने जरी भारतीय जनता पार्टी एकत्रित लढलेली असली तरी देखील आम्हाला जे आहे कदाचित आम्ही वेगळे लढलो असतो तर ही सगळी जरची गोष्ट आहे. पण महायुती म्हणून सुद्धा आम्ही आमच्या पार्ट्यामध्ये जागा आल्या त्या जागेमध्ये अजून उत्तम परफॉर्मन्स केला हे याकडून आपल्याला बघायला मिळतं. आज वोट शेअर देखील आमचा वाढला, त्याची आकडेवारी तुम्हाला पण माहिती आहे. तुम्हाला म्हणजे वोट शेअर मागच्यापेक्षा देखील वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी उंच भरारी घेतल्याशिवाय स्वस्त बसणार. धन्यवाद. या ठिकाणी पत्रकार परिषद दाखवत आहे आणि माननीय आमदार संजय पेडकर डावकरे यांनी सविस्तर निवेदन आपल्यासमोर केले. बाकीचे नाईक प्रदेश महामंत्री या ठिकाणी उपस्थित झाले. ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, मान्य विकासराव मान्य नगरसेवक पण आजार काही थोडे उशिरा येणार, काही जण थोडे देवदर्शनाला वगैरे गेलेले आहेत ठरल्याप्रमाणे आम्हाला, त्यामुळे काही अनुपस्थित आहेत, त्यांचे निरोप आलेले आहेत. मी एवढंच सांगेन की निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टी तुम्ही प्रश्न विचारू नका म्हणतात म्हणून मी हे सांगतो. चप्पा भाजप घोषणा देत होती आणि चांद्यापासून बांध्यापर्यंत एक घोषणा असते महाराष्ट्रासाठी. तर भारतीय जनता पार्टी ठाण्याने ती सार्थक केली कारण ओळा 1 नंबर पासून 29 नंबर शिळफाटा टोकापर्यंत 2 नगरसेवक भाजपचे चांद्यापासून बांध्यापर्यंत निवडून आलेले आणि मध्ये जवळजवळ आपण 4 ते 5 पॅनलमध्ये वाढ केली नगरसेवकांची. एकूण नगरसेवक आपले 28 निवडून आलेले असले तरी 38 आम्ही लढवले. त्याच्यातले 8 हे केवळ मुंबईतले होते. त्या म्हणजे आम्ही उरलेल्या 30 ते 32 पैकी राबवणे नगरसेवक धरून आम्ही 28 नगरसेवक जसं केंद्र सरकारसाठी आम्ही निवडून आणलेले आहेत आणि आलेले आहेत. सगळे चांगले उमेदवार दिले गेले. याच्यामध्ये 12 उमेदवार 28 पैकी हे भारतीय जनता पार्टीनं या निवडणुकीत प्रथम निवडून आलेले. त्याच्यामध्ये दीपक कादर सारखा उमेदवार 2002 नंतर डायरेक्ट 26च्या बोर्डात आला, जुना आमचा कार्यकर्ता आहे. त्याचा एक आनंद आहे कार्यकर्त्यांना. व बाकी देखील
नारायण पवारांसाठी किंवा आपल्या ज्येष्ठ 3 टर्म 4 टर्म आहेत, पण 12 नगरसेवक असे आहेत आता 12 नगरसेवक असे आहेत की जे आता भारतीय जनता पार्टीची निवडणूक त्यांनी कमळावर पहिल्यांदा लढवलेली आहे आणि पहिल्यांदा ते यामध्ये विजयी झालेले आहेत आणि उरलेले 16 हे रिपीटेड नगरसेवक आहेत आणि त्यामुळे आम्हाला सर्व ठिकाणी आम्ही कोपरी पाचपाकाळी विधानसभेतले आमचे 4ही नगरसेवक राखलेले आहेत. ठाणे शहरातले नगरसेवक जे 18 होते त्याचे आम्ही आता 21 केलेले आहेत आणि ओळामागेला विधानसभेत आमच्याकडे एकच नगरसेवक होता, 4 नंबरचा ओव्हरलॅपिंग पकडला जातो, त्याच्या आमचे आता 4 नगरसेवक झालेले आहेत आणि कळवमरामध्ये 0 होतं, तिथे 29 नंबरला 2 विधानसभांवर ओव्हरलॅपिंग येतो, तिथे 1 आलेला आहे. म्हणजे टप्पा भाजपा आणि चांद्यापासून मांद्यापर्यंत ही व्याख्या किमान प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून पूर्ण झाल्याचा आनंद भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते कार्यकर्त्यांना आहे. निरंजन डावकरे प्रभारी, निवडणूक प्रमुख संजय केळकर, माधवीताई नाईक व सर्व प्रमुख पदाधिकारी अत्यंत एकोप्याने एकत्र निर्णय घेऊन सामूहिक पद्धतीने ही निवडणूक आपण लढलो आणि त्यामुळे आम्हाला हे चांगलं यश मिळालं. कुठेही काही गालबोट लागलं नाही, अत्यंत चांगल्या वातावरणात शेवटपर्यंत आम्ही चाललो. 29 आमचं टार्गेट होतं, 1 आमचं राहिलं. ठीक आहे, बाळाच्या गालाला एक कीड लावावी लागते, त्याला दृष्ट लागते, दृष्ट लागू नये म्हणून नंतर पांडे हरला हरकत नाही, परंतु आम्हाला मिळालेले यश आनंददायी आहे आणि मी सगळ्यात स्वतःला भाग्यवंत समजतो. ठीक आहे, माझं सगळ्यात ठिकाण आहे, पण निरंजनजी म्हणाले लकी अध्यक्ष, माझी 3री टर्म आहे. योगायोगाने महापालिकेला मी अध्यक्ष झालो आणि 4चे 8, 8चे 23 आणि आता 23चे 28 खूप मला भरून आलेलं आहे. आनंदमय वातावरण झालेलं आहे. आनंद पोटात माझ्या बाबीला अशी परिस्थिती झालेली आहे आणि असे सर्व पक्ष कार्यकर्त्यांचे आहे. पुढच्या वेळेला पक्ष जबरदस्त प्रगती करेल असा आत्मविश्वास सर्व कार्यकर्त्यांच्या मनात आहे. थोडी सबुरी बाळगावी लागेल. धन्यवाद. वंदे मातरम. आम्ही एकत्रित लढलो, युती म्हणून लढलो आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात जसं ज्या ज्या ठिकाणी युती आहे, युतीमध्ये लढलेले आहे त्या ठिकाणी एकत्रितच आम्ही त्या ठिकाणी राहतो. आता अजून तर महापौराचं आरक्षण बाहेरच आहे, ते पुढच्या आठवड्यामध्ये महापौराचं आरक्षण जाहीर होईल आणि त्यानंतर तुमची हे सुरू होईल. आमचं शिवसेनेचं म्हणणं आहे की त्यांनी एक हाती सत्ता मिळवलेली आहे. शिवसेनेचं म्हणणं आहे सर, काय वाटतं की ज्या प्रकारे तुम्ही देखील मीरा भाईंदरमध्ये जे आहे ते अधिक संख्याबळ मिळवलेलं आहे, ठाण्यामध्ये मात्र शिवसेनेने अधिक संख्याबळ मिळवलेलं आहे, काय वाटतं ठाण्यामध्ये शिवसेना तुम्हाला योग्य तो मानसन्मान देईल का? असं आहे की मी मगाशी पण सांगितलं की अंकुश ठेवणारी देखील एक शक्ती लागते आणि ते तो रोज आहे. तर आम्ही हा देखील विचार करू शकतो, असं काही नाहीये की आम्ही वेगळी होते. मागच्या वेळेलाही आम्ही वेगळे लढलो आणि त्याच्यामुळे आम्ही वेगळ्या माध्यमातून त्यांची संख्या बळ होत होतं, त्यांनी सगळं परमिशन केलं, पण आम्ही त्याला थोडीच विचारलं की आम्हाला नाही घेतलं, तुम्ही आम्हाला घ्या, अशा प्रकारची आमची काही भावना नाही. आम्ही वेळ पडली तर आम्ही वेगळ्या पद्धतीने देखील विचार करू शकतो, पक्ष विचार करू शकतो. शेवटी या शहराच्या कामकाजामध्ये योग्य दिशेने हे कामकाज विकास झाला पाहिजे, त्या दृष्टीने अंकुश ठेवण्याचं काम हे आम्ही करू शकतो. साहेब, एकत्र लढल्यामुळे कुठेतरी फक्त याच्यामध्ये केळकर साहेब जे बोलले त्याला जोडूनच फक्त एवढं सांगतो की आम्ही आमच्या निर्धारनाम्यामध्ये जे जे आश्वासनं जनतेला दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण करण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नगरसेवकांची सभागृहामध्ये राहणार आहे आणि त्याच्यामध्ये जे प्रशासनामध्ये पारदर्शकता आहे ते आणण्यासाठी जी काही भूमिका पुढच्या काळामध्ये आम्हाला घ्यावी लागेल ती निश्चितपणे आम्ही पक्ष म्हणून त्या तिकडे घेऊ. साहेब, साहेब, जर काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी असं म्हटलंय की ही मोदीला नगरसेवक
माझ्या विरोधी पक्षात देखील विरोधात मी जे मगाशी आपल्याला सांगितलं की आम्ही आमच्या निर्धारनाम्यामध्ये जे शब्द लोकांना दिलेले आहेत ते शब्द पूर्ण करण्यासाठी जी कुठली भूमिका घ्यावी लागेल ती पुढच्या काळामध्ये पक्ष म्हणून आम्ही निश्चितपणे ती भूमिका घेऊ. म्हणजे साहेब याचा अर्थ असा की विरोधात सुद्धा होऊ शकतात. नाही एक लक्षात घ्या, मुंबई ठाणे आणि कल्याण डोंबिवली या 3 ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये युती होती. वसई विरारला होती. वसई विरारला बहुजन विकास आघाडी क्लिअर कट आलेली आहे. मुंबई ठाणे आणि कल्याण डोंबिवली या 3 ठिकाणी युती होती. त्या 3 ठिकाणाबाबत प्रदेश पातळीवर माननीय मुख्यमंत्री रवींद्र चव्हाण मांडणीच्या स्तरावर चर्चा होईल आणि तिथून जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य आहे. आणि नाहीतर केळकर साहेब बोलले ते आम्ही 34 तारखेला पक्ष लवकरच आपली भूमिका आपल्याला स्पष्ट करेल. सर वेगळे तुमची आग्रह देखील होती की महाप्रसादाने तुम्हाला भेटावा अशी अनेक वेळा तुम्ही स्पष्ट ठाण्यामध्ये केलं. बसावा, ठाण्यामध्ये बसावा. आता शिवसेनेकडून भाजपकडे अशी मागणी होते की मुंबईमध्ये 2.5 वर्ष आम्हाला वापर द्यावा. तर मुंबईत जर ती भूमिका होऊ शकते तर ठाण्यामध्ये पण भाजपची भूमिका मांडू शकते का की मुंबईच्या धर्तीवर ठाण्यात पण 2.5 वर्षासाठी किंवा काही वर्षासाठी काळासाठी भाजपला वापर करता यावा. तो निर्णय जो आहे तो आम्ही बसून करू, कशा पद्धतीने आपण अप्रोच करायचं. परंतु आम्ही काही मागे राहणार नाही. ते चर्चा करायला आले निश्चितपणे आम्ही ठाण्याच्या संबंधी चर्चा करायला तयार राहू. कल्याणला आम्ही केलं होतं. कल्याणला पहिला महापौर ठाणे जिल्ह्याचा जेव्हा झाला त्यावेळेला 2.5 वर्ष आम्ही शिवसेनेच्या बरोबर गेलो होतो आणि आमचा महापौर त्यावेळेला ठिकाणी झाला होता. भाजपचा महापौर ठाण्यात बसू नये म्हणूनच कमी सीट तुमच्या वाट्याला दिले का 40 सीट की जेणेकरून त्यांचा रेट संख्येच्या दृष्टीने आता डोक्यावरून पाणी निघून गेलेलं आहे. तेव्हा आम्हाला बोलायचं त्यावेळेला आम्ही बोललो काय आमची भावना आहे, काय आमची भूमिका आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब देखील त्यांच्या टॉक शो मध्ये देखील त्यांनी सांगितलं आणि आता मी देखील मगाशी सांगितलं की जर तर आता काही अर्थ नाही परंतु कार्यकर्त्यांना नक्कीच वाटतं की आपण जर 125 जागा लढलो असतो तर जे महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसते चित्र तसं दिसू शकत असेल. जर तरची गोष्ट आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहतो एमआयएम 100 जागेवरती निवडून आलेली आहे. मुंब्रामध्ये देखील 5 जागेवरती एमआयएम निवडून आले. त्यामुळे आत्मचिंतन करण्याची गरज आहे की ज्या पद्धतीने मतदार हा कुठेतरी फुटलेला आहे का त्यांच्या पडल्यामध्ये मतदान पडले. आत्मचिंतन आम्हाला करायचा विषय नाही आहे. ज्यांना हा मतदान करत होता त्यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे. ते 0वर आलेले आहेत. आता ठाणे महापालिकेमध्ये काँग्रेस 0वर आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी हे सगळं आत्मचिंतन करायची गरज आहे. पण तरी साहेब 125 जागा आता एमआयएमच्या महाराष्ट्रामध्ये आलेल्या आहेत. याकडे बीजेपी कशा पद्धतीने बघतोय? निश्चितपणे त्यांचं जेवढं काही असतील ना ते शेवटी बघा लोकशाहीमध्ये त्यांना त्या ठिकाणी मतदारांनी निवडून दिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याचं काही अशा पद्धतीने हे नाही करणार की असा निवडून कसे आले. पण लोकांनी त्यांना निवडून दिले अवमान करण्याचा प्रश्न येत नाही. ते योग्य भूमिका घेऊन तोपर्यंत काम करत राहतील. राष्ट्रीयत्वाची भूमिका घेऊन या देशाच्या विकासाच्या दृष्टीने आणि जात आणि धर्मामध्ये फाटाफूट न करण्याची जर भूमिका ठेवतील तर त्याच्यामध्ये आमचा काही हा अवमान कसा करणार. लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. ज्यांना देत होते पूर्वी त्यांना रिजेक्ट केलं आणि त्यांना निवडून दिलं. एनसीपी अजित पवार गटाला सोबत घेणार का? एनसीपी अजित पवार गटाला सोबत घेणार का सर? ते आता वरिष्ठ पातळीवर ठरेल की शेवटी महायुती आमची राज्यामध्ये पण आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या महापालिकांमध्ये हे निश्चितपणे निर्णय होऊ शकतो की तिघांनी मिळून. आता ठाण्यामध्ये तर त्यांना तशी काही गरज पण नाही. विरोधक प्रश्न विचारला ना त्याच्यावर महत्वाचा विषय. एका महाराष्ट्रात एमआयएमचं काम झालं ह्याच्यासाठी पत्रकार परिषद नाहीये पहिली गोष्ट. ठाण्यात एमआयएमचे 5 आले आणि जर ते आले असतील तर आव्हाड साहेबांना आत्मचिंतन करायची गरज आहे की ना त्यांच्याकडे उजव्यांनी विश्वास ठेवलाय ना त्यांच्यावर अल्पसंख्याकांनी विश्वास ठेवलाय. हे त्यांच्यावर आलेलं पॅरेंट आहे. त्यांनी याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. पत्रकार परिषद समाप्त झाल्याचं मी जाहीर करते. पुन्हा एकदा सगळ्या पत्रकार हे काय पण
मागे ना भाऊ मागे अधिक स्वागत. साहेब त्यांना बरोबर उमेदवारांना साहेब उमेदवारांना लेले साहेब उमेदवारांना घ्या. हा नगरसेवक सॉरी नगरसेवक मागे साहेब. हा नगरसेवक ना विकास पुढे ना एकत्र घ्या म्हणजे खाली उभे करा. खाली घेऊया ना खाली खाली भारत माता की भारतीय जनता पार्टीचा. साहेब साहेब एक फोटो साहेब, सगळे नगरसेवक खाली. नगरसेवकांना खाली करा. हा नगरसेवक किती आहे खाली म्हणजे सगळं. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.